कार्यकर्ते यशवंत पाटेकर यांनी आरोप केलाय की शेवगाव तालुक्यात सध्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असून याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। पाटेकर म्हणतात की रेशन दुकानामधील तांदूळ तसेच इतर धान्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या साठवून त्याचा काळ्या बाजारात व्यापार केला जात आहे। तालुक्यातील विविध भागांमध्ये संध्याकाळनंतर गाड्या येऊन तांदळाचा साठा गोळा केला जात असल्याचे नागरिक सांगतात। हा साठा पुढे इतर जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाड्यात जात असल्याचीही चर्चा आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या गैरप्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यशवंत पाटेकर यांनी असेही सांगितले की या प्रकरणात व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय असून पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद आहे। सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याची अशा प्रकारे अवैध विक्री होत असल्याने गरजू लोकांवर अन्याय होत आहे। पाटेकर यांच्या मते या गंभीर प्रकारांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। यशवंत पाटेकर, शेवगाव पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराबाबत मी आपली बातमी पाहिली। त्या बातमी संदर्भात मला दोन शब्द बोलू इच्छितो की मी शेवगाव पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी 4 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। या पाठपुराव्यामध्ये अद्यापपर्यंत तरी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस पाऊल उचललेले आढळून आलेले नाही। तर त्या संदर्भामध्ये एक सांगू इच्छितो की जे बोगस धान्य असेल, हे धान्य खंडोबानगर असेल, मिरी रोड असेल, गेवराई रोड असेल, हे जे बोगस धान्य जे जातं, तर हे बोगस धान्य अशा पद्धतीने जातं, ऑनलाईन रेशन कार्ड बोगस, इष्टांग बोगस, आणि दुसरी गोष्ट बोगस थंब जे होतात 29-30 तारखेला रात्री किंवा असे, तर ते धान्य लाभार्थ्यांपर्यंत मिळून येत नाही व ते धान्य इकडं ट्रकाची ट्रका भरून याची अन्य विल्हेवाट लावली जाते। त्या संदर्भात हे कोणाच्या आशीर्वादाने चालते, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा देखील याच्यावरती कुठली कारवाई आढळून आलेली नाही।